नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। आज आपण तुमच्या सगळ्या सिलेबसवर बोलणार आहोत। फायरमॅन आणि ड्रायव्हर ऑपरेटर सगळा सिलेबस। याआधी आपण कायद्यावर बोललेलो आहोत, पण तुमचा सगळा सिलेबस घेण्याची आता खूप जास्त आपल्याला इकडे डिमांड येते, कॉल्स येत आहेत। प्रत्येक वेळेला प्रत्येक विद्यार्थ्यांना संपूर्ण सिलेबस सांगणं पॉसिबल नाहीये माझ्यासाठी, आणि त्याचमुळे हाच एक छोटासा व्हिडिओ घेऊन आली मी तुमच्या समोर, ज्याच्यामध्ये तुमच्या संपूर्ण सिलेबस बद्दल मी सांगणार आहे। तो सिलेबस साध्या सोप्या भाषेत तुम्ही कसं करू शकता हे सुद्धा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची पात्रता माहित असणं गरजेचं आहे। तुमची पात्रता तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे, जे तुम्ही सगळेजण आहातच। आणि त्यानंतर तुमचा जो 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षणाचा पाठ्यक्रमाचा जो कोर्स आहे, जे सर्टिफिकेट आहे, तर ते पूर्ण असणं, सर्टिफिकेट मिळालेलं असणं गरजेचं आहे। फॉर्म भरताना तुमच्याकडे तुमचा कोर्स पूर्ण आहे, पण जर सर्टिफिकेट नसेल तर चालत नसतंय, सर्टिफिकेट हवंय। तर इथं जो राष्ट्रीय नॅशनलचा जरी असेल चालेल, स्टेटचा जरी असेल तरी चालतंय, अशी तुमची एलिजिबिलिटी। आणि त्यानंतर उंची, छाती, वजन, दृष्टी, जर तुम्ही हा कोर्स पूर्ण केलाय तर तुमच्याकडे ही एलिजिबिलिटी असणार आहे, नक्कीच असणार आहे। तर याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आणि सेम ड्रायव्हर ऑपरेटरचा सुद्धा तसंच आहे। तर त्यांच्या सिलेबस बद्दल तुम्ही अग्निशमनचा सिलेबस पहा। बाकी तुमच्या दोघांचा जो सिलेबस आहे तो सेम टू सेम असल्यामुळे आपण इथं फायरमॅनच्या सिलेबसवर बोलूया। दोघांचा सेम आहे, ड्रायव्हर ऑपरेटरचा सुद्धा सेमच आहे, फायरमॅनचा सुद्धा सेम आहे, वेगवेगळं काहीच नाहीये, अगदी सेम टू सेम। सगळ्यात पहिले जनरल नॉलेज। तर जनरल नॉलेजसाठी अगदी साधं सोपं सांगते, माझे जे जुने जीकेजीएसचे व्हिडिओज आहेत युट्यूबवरचे ते सगळे बघा, त्याच्यात भरपूर डेटा आहे माझ्या जीकेजीएसच्या व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपला जो महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949चा आहे, सध्याला आपल्या महाराष्ट्रात 2च आहेत, एक बीएमसी आणि आता हा एमएमसी। तर आपण बीएमसी मध्ये प्रॉपर बीएमसीचा कायदा केलेला आहे, आणि मुलांना तिथे 50 पैकी 45, 43, 42 असे मार्क्स पडलेत, म्हणजे कायद्यामध्ये अगदी आउट ऑफच्या जवळ जाऊ शकता। फक्त तो कायदा तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत करता आला पाहिजे। बीएमसीचा कायदा सुद्धा भला मोठा होता, भाषा अवघड होती, बीएमसी मध्ये भरपूर काय आहे, पण त्याला साध्या सोप्या भाषेत जर कराल, कायद्यावरचे प्रश्न जास्त सुटतात, कारण की त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही। तुम्हाला माहिती आहे की एवढा पर्टिक्युलर भाग आहे, मला याच्यावरच प्रश्न येणार, फक्त तो भाग तुम्हाला समजत नाही, आणि तो आपण सोपा करून देतो इथे। तर इथं आपला महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट 2006 आणि सेम 2023चा जो ऍक्ट आहे फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी, जो अगदी लेटेस्ट आहे, ज्याच्यामध्ये टेंट्सला वगैरे सुद्धा ऍड केलेला आहे, म्हणजे बिल्डिंग स्ट्रक्चरमध्ये टेंटला सुद्धा ऍड केले। तर थोडंफार चेंजेस आहेत। तर सगळं जे आहे साध्या सोप्या भाषेत आपण बघणार आहोत, तुम्हाला ते वाचायला अवघड जातं सुद्धा। तुम्हाला मी इथं एक एक्झाम्पल देते, त्याच्यावरनं तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती अगदी क्लियर होणार आहे। तर सगळ्यात पहिलं हा आपला 1949चा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे। तर बघा, हा जो अधिनियम आहे त्याचं जर तुम्ही प्रकरण 3 पाहिलं, वरचे सुद्धा प्रकरण आहेत ती तेवढी सोपे आहेत, म्हणजे त्या मानाने, पण हे जरा तुम्ही बघाल तर इथं हा प्रकरण, आपण या प्रकारांचं मी तुम्हाला उदाहरण देते, हा कायद्यातलं प्रकरण आहे, ठीक आहे, जो आपला कायदा आहे 538 पानाचा, त्याचं प्रकरण 3 इथं तुम्ही बघू शकता। तर हे बघा, हे प्रकरण 3, तर यामध्ये तुम्हाला कलम दिलेला आहे, महानगरपालिका स्थायी समिती म्हणजेच तिची प्रकाश समिती, स्थायी समितीच्या उपसमित्या, परिवहन समिती, परिवहन समितीच्या उपसमित्या, तिच्या विषय समित्या, तिच्या तदर्थ समित्या या नियमाद्वारे विहित स्थायी करण्यात येईल अशा रीतीने भरण्यात येतील, त्याच्या पुढील कामकाज या रीतीने उपकरण्यात येईल, परंतु कलम 5 पोटकलम। तर या सगळ्या गोष्टीनुसार एकूण एक नुसतं कलम 43 खूप जास्त अवघड किचकट होऊन जाते, आणि तुम्हाला विचारताना प्रश्न विचारला जाईल की या अधिनियमानुसार कलम 43 मध्ये काय येतं, तर कलम 43 मध्ये फक्त येते स्थायी समिती। तर हे जे एवढं अवघड आहे, आयुक्त, उपायुक्त वगैरे वगैरे, हे जे वाढवून चढवून दिलेल्या गोष्टी आहेत, तर त्याच गोष्टींना पोरांनो तुमच्यासाठी अगदी साधं आणि सोपं। तर इथं तुम्ही बघू शकता, तर काय आहे रे, कलम 43 काय म्हणतंय, महानगरपालिका, त्याची स्थायी समिती आणि तिच्या इत्यादी समितीचं कामकाज, दॅट्स इट। तर तुमचा जो कायदा आहे त्याचा क्रस्ट, त्याचा फक्त महत्वाचा भाग ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तर ते मी इथं दिलेलं आहे, आणि सेम तुमचे फायरचे ऍक्ट आहेत ना, तसंच त्याच्यावर सुद्धा काम केलेलं आहे। तुमचा पूर्ण कायदा जो आहे अवघड, त्याला असंच सोपं करून दिलेलं आहे। आणि अजून एक महत्वाची बाब जी तुम्ही खूपच जास्त अप्रिशिएट कराल,
तुम्हाला खूपच जास्त आवडणार आहे. बघा प्रकरण किती छोटी छोटी करून दिलेत, कलम अगदी छोटी छोटे करून दिलेली आहेत. अगदी बघा कलम 50 काय म्हणते, महानगरपालिकेच्या संविधानिक अधिकाऱ्याच्या सेवेच्या शर्ती, कलम 50 दॅट्स इट. आता तुम्ही जर ते कलम ओरिजिनल वाचायला जाल ना तर तुम्हाला कळेल मग ते किती अवघड आहे आणि तुम्हाला समजतंय का ते. तर इथं ही सगळी कलम आणि या कलमावरती आधारित हे प्रश्न तुम्ही बघू शकता. सगळ्या प्रकरणाच्या नंतर त्या प्रकरणावरचे प्रश्न आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता सरावासाठी एमसीक्यूज. तर इथं महानगरपालिकेच्या कोणत्या सदस्यांना महानगरपालिकेच्या कोणत्याही सभेत मत देण्याचा अधिकार नसतो. नामर्दित सदस्य, कलम पोट कलम 5 पोट कलम 2च्या खंड ख मध्ये अन्वये जे लोक असतात, जे नामर्दित असतात ते लोक मतदान करू शकत नाही. तर अशा प्रकारे असे तुम्हाला प्रश्न सुद्धा तयार करून देण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रकरणानंतर म्हणजे लगेच प्रकरण वाचायचं, त्याची प्रॅक्टिस करायची. आणि एवढं सुंदर 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 जे आहे ना पोरांनो, कुणीच देणार नाही. लक्षात ठेवा, गोष्टी करायला वेळ लागतो पण गोष्टी चांगल्याच होत आहेत तिकडे. तर सेम तुम्हाला हा जो कायदा आहे तसंच तुमचे दुसरे 2 कायदे आणि त्यानंतर तुमचा टेक्निकल सिलेबस, तर हा सुद्धा सोप्या भाषेत आणि तुमच्या टेक्निकल सिलेबसवर सुद्धा प्रश्न, तुमचा जो टेक्निकल सिलेबस आहे त्याची सुद्धा अशी पीडीएफ मिळेल. प्रत्येक टॉपिकची अशी पीडीएफ मिळेल आणि त्याच्या खाली लगेच प्रश्न सुद्धा असतील. म्हणजे माहिती आणि लगेच त्याची प्रॅक्टिस करायची, किती समजले किती नाही. आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला काही समजलं नाही तर मी लेक्चर घेऊन तुम्हाला ते क्लिअर करून देईन. पण तुमचं काम आहे पहिलं ओरिजिनल कायद्याची पीडीएफ ती सुद्धा बॅचमध्ये अवेलेबल करून दिली जाईल. ती ओरिजिनल कायद्याची पीडीएफ बघायची, डायरेक्टली ह्याच्याकडे यायचं नाही, वाचायचं. त्यानंतर आपण जो कायदा तुम्हाला सोप्या भाषेत दिलाय त्याच्याकडे यायचं. आपण जी माहिती तुम्हाला तुमच्या टेक्निकल सिलेबस सोप्या भाषेत दिले ते वाचायचं आणि त्यानंतर लगेच क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करायची आणि नंतर माझी लेक्चर बघायची. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला जो एक पूर्ण इन्फॉर्मेशनचा साठा मिळणार आहे तो खूप छान असणार आहे आणि परीक्षेत तुम्हाला आठवणार सुद्धा आहे, हे महत्वाचं. आणि तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला मराठी नाहीये, मॅथ्स नाहीये, म्हणजे हे सगळे झंझट नाहीये. तुम्ही जे काम करणार आहात तेच तुम्हाला आता इथं अभ्यासायचं आहे. नाहीतर बाकी वेळेला तुम्हाला इंग्लिशही करावं लागतं, मराठीही करावं लागतं, मॅथ्स रिझनिंगही करावं लागतं. तर हा जो फापट पसार आहे तो तुमच्यासाठी नाहीये. तर खूप चांगली संधी आहे. फक्त टेक्निकल करून आणि कायदे करून पोस्ट मिळवू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देते. आणि फक्त याची जी फीज असणार आहे ना पोरांनो, तर ती फक्त 499 असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटकानंतर एमसीक्यू सुद्धा मिळत आहेत, प्रश्न सुद्धा मिळत आहेत सोप्या भाषेत, जे तुम्हाला समजतील आपल्या साध्या सरळ भाषेमध्ये, कायद्याच्या भाषेत नाहीये. तर आय होप तुम्हाला हे सगळ्यांना आवडणार आहे. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला ज्या काही शंका असतील, जे काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला विचारा. त्यानंतर बॅचमध्ये आपण भेटणारच आहोत, तिथे सुद्धा तुमचे महत्त्वाचे मुद्दे मी क्लिअर करून देणार आहे. कायदे सुद्धा असेच तुमचे जे दुसरे कायदे आहेत त्याच्या सुद्धा प्रत्येक प्रकरणानंतर मी प्रश्न दिलेत आणि प्रत्येक प्रकरण तुम्हाला खूप सोप्या भाषेत दिलेलं आहे. तर नक्की तुम्ही आपल्या बॅचमध्ये या, जॉईन व्हा. तिथं आपण सगळे परत एकदा भेटणार आहोत. चला, थँक्यू सो मच. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.